कधी काळी गोपीनाथ मुंडेंचा मतदारसंघ असलेल्या आणि नंतर काँग्रेसचा बालेकिल्ला बनलेल्या रेणापुरातून मनसेने कधी अपेक्षाही ठेवली नसेल असा विजय जिल्हा परिषदेत मिळाला आणि मनसेचा हा मराठवाड्यातला एकमेव विजय ठरला. 2007 ला कट्टर राज समर्थक म्हणून ओळख असलेल्या तरुण कार्यकर्त्याने पुढे मनसेच्या स्थापनेनंतर राज ठाकरेंसोबतच राहण्याचा निर्णय घेतला आणि मनसेची जिल्ह्यातली जबाबदारी सांभाळली. जिथे काँग्रेस आणि भाजप यांच्या स्पर्धेत तिसरा पक्षच हरवून गेला होता, तर लातूर जिल्ह्यात राज ठाकरेंच्या या मनसैनिकाने पाय रोवून उभं राहण्याचा निर्णय घेतला. अख्ख्या जिल्ह्यातच काय, पण पूर्ण मराठवाड्यातही मनसेची वाताहत झालेली असताना लातूरमध्ये या मनसैनिकाने ताकद लावली आणि जिल्हा परिषदेचं समीकरण जुळवलं. जेडपी सर्कल मधल्या वातावरणाचा अंदाज घेतला आणि स्वतः ऐवजी उच्च शिक्षित भावाला उमेदवारी देऊन मनसेचा एकमेव सदस्य निवडून आणला. ही स्टोरी आहे कट्टर मनसैनिक संतोष नागरगोजेंची. महाराष्ट्रातला एकमेव जिल्हा जिथे काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरलाय, तर मनसेचाही एकमेव उमेदवार निवडून आलाय. हा निकाल कसा लागला आणि मनसेचं खातं उघडणारे उमेदवार कोण आहेत, त्याचीच स्टोरी मी तुम्हाला या व्हिडिओत सांगणार आहे, जी लिहिली आहे माणिक मुंडे यांनी. पानगार जिल्हा परिषद सर्कलची स्टोरी समजून घेण्याआधी या पूर्ण मतदारसंघाचाही एकदा आढावा घेणं गरजेचं आहे. कधी काळी हा दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचा मतदारसंघ होता, ज्याला विभाजनानंतर लातूर ग्रामीण म्हणून ओळखलं जाऊ लागलं. 2009 आणि 2014 लाही इथे काँग्रेसनेच विजय मिळवला, तर 2019 लाही काँग्रेसने दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुखांचे धाकटे चिरंजीव धीरज देशमुख यांना इथून आमदार म्हणून संधी दिली. पण धीरज देशमुख लातूरात कमी आणि मुंबईतल्या लाईमलाईट मध्ये जास्त दिसू लागले. लोकांना आमदाराचा चेहरा पाहायलाही मिळणं दुर्मिळ झालं आणि लोकांनी 2024च्या निवडणुकीत टांगापलटी केला. भाजपच्या रमेश आप्पा कराड यांनी इथून विजय मिळवला. या मतदारसंघात भाजप आणि काँग्रेसमध्ये कायम मुख्य लढत राहिलेली असली तरी इथे मनसेचाही एक चेहरा आहे, जो लोकांच्या छोट्या छोट्या प्रश्नावरही रस्त्यावर उतरून आंदोलन करतो. वेळ पडली तर पोलिसांच्या लाठ्याकाठेही खातो. मात्र विधानसभेला काय लोक साथ देत नाहीत. संतोष नागरगोजे यांची ही गोष्ट आहे. मनसेची स्थापना झाल्यानंतरच्या पहिलीच म्हणजेच 2009 ची निवडणूक असो किंवा 2014 आणि 2024 ची, संतोष नागरगोजे यांनी लोकांची कामं करूनही अक्षरशः डिपॉझिट जप्त झालं. 2019 ला या मतदारसंघातून संतोष नागरगोजेंनी निवडणूक लढवली नव्हती, पण मनसेच्या उमेदवारापेक्षाही नोटाला मतं जास्त पडली होती. एवढंच काय, पण दुसऱ्या क्रमांकाची मतं एखाद्या पक्षाने नव्हे तर नोटाने घेतली होती. खरं तर संतोष नागरगोजे यांनी मनसेमध्ये कार्यकर्त्यांपासून तालुकाध्यक्ष, जिल्हाध्यक्ष, महाराष्ट्र सरचिटणीस, मनसे शेतकरी सेना अध्यक्ष असा प्रवास केलाय. मनसेतून 2012 नंतर हे मोठ्या प्रमाणात सुरू झालेलं आउट गोईंग, त्यातही संतोष नागरगोजे पाय रोवून उभे राहिले. त्यांनी पक्ष वाढवण्यासाठी शेतकरी, कामगार, विद्यार्थी, अवैध धंदे, कारखान्यांसमोरची आंदोलनं या प्रश्नांवर काम करून पक्षाची ताकद वाढवली. गरिबांच्या मुलांचे सामूहिक विवाह सोहळ्यात लग्नही लावून दिली. पण राजकीय गुलाल अजूनही संतोष नागरगोजेंच्या नशिबात नव्हता. लोक त्यांना म्हणायचे, तुम्ही चुकीच्या पक्षात आहात. पण कट्टर राजसमर्थक नागरगोजेंनी मनसेसोबत निष्ठा कायम ठेवली. मूड आणि उमेदवार पाहून मत देणाऱ्या या मतदारसंघातल्या पानगाव सर्कल मधून यावेळी संतोष नागरगोजेंनी त्यांचे भाऊ सुनील नागरगोजेंना उतरवलं. सुनील नागरगोजे हे व्यवसायाने डॉक्टर आहेत आणि पानगावातलं एक मोठं नाव आहे. यापूर्वी 3 वेळा जिल्हा परिषद लढवूनही त्यांच्या पदरी निराशा आली होती. मात्र यावेळी परिस्थिती अचानक सुसंगत बनली. पानगाव सर्कल मधून भाजपचे विद्यमान आमदार रमेश आप्पा कराड यांचे चिरंजीव ऋषिकेश कराड यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र देवेंद्र फडणवीसांनी आदेश दिले की आमदार खासदारांच्या मुलांनी निवडणूक लढवू नये आणि सामान्य कार्यकर्त्याला संधी द्यावी. त्याचाच फटका इथे भाजपला बसला. रमेश कराड हे त्या आमदारांपैकी होते ज्यांनी मुख्यमंत्र्यांचे आदेश पाळले. तिकडे परभणीत तर सुरेश वरपुडकरांनी हे आदेश डावलून मुलगा, मुलगी, सून, पुतणे यांच्यासह घरातल्याच 5 जणांना वेगवेगळ्या पक्षातून उमेदवारी दिली आणि जनतेने सगळेच्या सगळेच पाडले. पण पानगावातला भाजप मतदार या गोष्टीमुळे नाराज झाला आणि संतोष नागरगोजे यांच्या मागे उभं राहण्याचा निर्णय घेतला. ऋषिकेश कराड यांच्या माघारीनंतर सुनील नागरगोजे हे एकमेव उमेदवार उरले जे प्रबळ दावेदार मानले गेले.
भाजपचा नाराज मतदार मनसेकडे वळला आणि 2 दशकांपासून राजकीय गुलालाची वाट पाहत असलेल्या नागरगोजेंवर अखेर गुलाल पडला. संतोष नागरगोजेंनी लोकांसाठी कामं केलेली असली तरी विधानसभेत ते स्वतःचं डिपॉझिटही वाचवू शकलेले नव्हते. मात्र जिल्हा परिषदेचा निकाल त्यांचं बळ वाढवणारा आहे. लातूर जिल्ह्यात काँग्रेस 23 जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरलाय, तर भाजपने 18 जागा जिंकल्यात. भाजप आणि राष्ट्रवादी यांच्या एकूण 30 जागा होत असल्यामुळे ही जिल्हा परिषद महायुतीच्याच ताब्यात जाईल. ज्या लातूर ग्रामीण विषयी आपण या व्हिडिओत बोललो, तिथे 4 गट होते. त्यापैकी भाजपने फक्त एकच जिंकलाय, तर काँग्रेसने 2 जागा जिंकत गाव पातळीवर काँग्रेसची अजूनही तेवढीच ताकद असल्याचं दाखवून दिलंय. पानगावमध्ये मनसेने विजय मिळवलेला असला तरी संतोष नागरगोजे यांना असलेली मान्यता आणि भाजपचा नाराज मतदार अशी 2 कारणं इथे होती. या निकालावर तुमचंही मत कमेंटमध्ये जरूर लिहा आणि अशाच व्हिडिओसाठी story.com ला नक्कीच सबस्क्राईब करा.